नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मोत्यांचा गणपती कसा बनवायचा हे मी माझ्या या व्हिडिओतून शिकवत आहे. याचा एक पार्ट मी आधीच तयार केलेला आहे. आता हा आपला दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये हे एवढा पोर्शन कसा बनवायचा आहे, हा जो भाग आहे हा कसा बनवायचा तो मी दाखवलेला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये इथून पुढचं मी कसं विणायचं ते दाखवणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या ओळीची सुरुवात पण 3 हिरवे मोती घेऊन करायचे आहे. 3 हिरवे मोती, त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आणि आता या मोत्यात खालून वरच्या साईडने आपण सुई काढून घेतली. आता या साईडने अजून एक आपल्याला चौफुला वाढवायचा आहे. त्यामुळे इथे आपण 3 मोती घेणार आहेत. त्यातला पहिला हिरवा घेतला आणि मग हे 2 पांढरे घ्यायचे, 1 आणि 2. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या साईडने सुई काढून घेतली. इथे हा एक आपला चौफुला वाढलेला आहे. आता ही जी ओळ आहे ती इकडनं डावीकडे विणत जायची, उजवीकडून. त्यासाठी ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्याला. हा एक आणि हा एक. आता इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचेत, 1 आणि 2. सेम विणायचे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 पांढरे मोती. म्हणजे ही लाईन आपली अशीच येणार आहे तिरकी. परत ह्या मोत्यांमधून सगळे सुई काढून घेणार आहे. 1 2, हा तिसरा आणि हा चौथा. आता इथे परत 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. दोन हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती. विणताना आपण सेम विणत मिळतोय. चौफुल्याचं डिझाईन आहे.
2 हिरवे, परत 2 हिरवे, आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, इथे आता हे 2 हिरवे मोती, 1 आणि 2, आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे. परत या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली, इथे परत 2 हिरवे मोती, परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे, आणि आता इथे परत एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे. या 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची,
आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत ते पहिला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे. या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथून पुढे हे आधीच्या जशा ओळी विणलेल्या आहेत तशीच ओळ इथे विणून घ्यायची आहे. इथे मी हे 1 2 3 4 चौफुले 2 हिरवे मोती घेऊन विणून घेतलेले आहेत. आता इथे परत एक हिरवा आणि एक पांढरा असा घ्यायचा आहे. म्हणजे ही जी पांढरी ओळ आहे तिरकी ती अशीच तिरकी येत राहील. या मोत्यातून काढून घेतली. परत इथे इथे पुढे एक हिरवा आणि एक हा पांढरा असे हे 2 मोती घ्यायचे. इथे आता परत 2 हिरवे 1 आणि 2. परत 2 हिरवे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत एक चौफुला ह्या साईडने वाढवून घ्यायचा आहे. म्हणून इथे परत 3 मोती घ्यायचे. एक हिरवा आणि 2 पांढरे. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ विणण्यासाठी आता या हिरव्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता आपल्याला इथपर्यंतच हे चौफुले दोन्ही साईडने वाढवत जायचे आहेत. आता ह्या ओळीपासून आपण सरळ विणत जाणार आहोत. साईडला असा एक एक चौफुला आपण वाढवायचा नाहीये. मग आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 2 हिरवे घ्यायचे. परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे. 1 आणि 2.
परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे ही तिरकी ओळ पांढरी अशीच येत राहील. आता इकडची ही साईडची तिरकी रेघ आपण थांबवलेली आहे विणायची, आणि आता ही मधली मात्र आपण विणत जाणार आहोत. आता इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे. इथपर्यंत येईपर्यंत आपण 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 2 3 4 5 चौफुले हिरव्या मोत्यांनी विणून घेतलेले आहेत. आता इथून याच्यापासून आपल्याला गणपतीची आपल्या सुरुवात होणार आहे. मधला जो गणपती आहे त्याची आता सुरुवात होणार आहे. तर हा एक मी इथे पिवळा घेतला आहे मोती, आणि एक हा पांढरा, असे 2 मोती घेतले. या मोत्यांमधून सुई आपण काढून घ्यायची अशी. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे, आणि हा एक परत पिवळा घ्यायचा आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2 हिरवे मोती सेम विणत जायचं आहे. आता इथे परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक हिरवा. या मोत्यांमधून सगळ्या सुई काढून घ्यायची. पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2 हिरवे मोती. इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2.
आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आणि हा एक पांढरा घ्यायचा. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या पिवळ्या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला एक हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पिवळा घ्यायचा आहे. पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2-2 हिरव्या मोत्यांनी विणत जायचं आहे. आता इथे मी 1 2 3 4 4 हे चौफुले हिरव्या 2-2 मोत्यांनी विणून घेतले. आता पुढचं विणताना जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि हा एक पांढरा घ्यायचा आहे. आता इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे, एक आणि हा 2 हिरवे मोती, सॉरी हिरवे नाही, एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे. तिथे एक हिरवा एक पांढरा, म्हणजे ही जी तिरकी लाईन आहे पांढऱ्याची ती अशी व्यवस्थित येईल. 2 हिरवे घातले असते तर हे बिघडलं असतं आपलं डिझाईन, म्हणून एक हिरवा एक पांढरा मोती घालायचा. आता इथे मात्र 2 हिरवे मोती घ्यायचे, एक आणि 2. आता इथे आपल्याला संपवायची आहे ही ओळ, कारण इथे जसं आपण इथे हे जे आता सरळ विणल्या जाणार आहे तसं इथे पण आपल्याला सरळच विणून घ्यायचं आहे. हे तिरकं जे विणत होतं ते आता आपण थांबवायचं आहे. मग त्यासाठी इथे आपल्याला एक पांढरा आणि एक हिरवा असे 2 मोती घ्यावे लागतील. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे हे जे चौफुले हे वाढवत गेलो आपण, ते वाढवायचे नाही आहे. इथे आपण असं सरळ आता वरती विणत जाणार आहोत आणि इथे आता गणपतीला पण सुरुवात झालेली आहे. आता इथे आपण पुढच्या ओळीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आता 2 हिरवे आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत. त्याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आहे, या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, एक आणि 2.
या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही आपली पांढरी तिरकी लाईन आलेली आहे बरोबर. आता परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. इथे परत हिरव्या मोत्यांनीच विणून घ्यायचे. 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत 2 हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती, परत 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे मोती. आता इथे 2 पिवळे मोती, 1 आणि 2 पिवळे मोती. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे मध्ये हे 2 डार्क गुलाबी मोती घालायचे. आता परत इथे 1 गुलाबी मोती घ्यायचा आणि हा 1 पिवळा मोती घ्यायचा. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 1 हिरवा मोती घ्यायचा आणि मग हा 1 पिवळा मोती घ्यायचा. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा 1 हिरवा घ्यायचा आणि 1 पांढरा घ्यायचा.
परत या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे. इथे 2 हिरवे मोती घेऊन विणून घेतला. तर ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आलेला आहे. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 मोत्यातून सुई परत काढून घ्यायची. आता इथे हे 2 गुलाबी मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. गुलाबी मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 1 गुलाबी आणि 1 पिवळा असे 2 मोती घेतले. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि 3. आता इथे 1 हिरवा आणि 1 पिवळा असे 2 मोती घेतले. हे दोन्हीकडे आता सेम येत चाललंय आपलं डिझाईन. इथे परत 2 हिरवे, 1 आणि 2 हिरवे. परत 2 हिरवे मोती. मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन हिरवे. त्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून पुढे सुई काढून घेतली. 2 हिरवे.
काढून घ्यायची या मोत्यातून. वरच्या मोत्यात सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा पहिला आणि एक पांढरा घ्यायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला घ्यायचा हिरवा, मग घ्यायचा हा पांढरा. पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपण जे 2 मोती घेणार आहोत त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा घ्यायचा आहे. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे ही आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ विणण्यासाठी या हिरव्या मोत्यातून मी सुई अशी काढून घेणार आहे. आता ही ओळ चालू करताना पुढची जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हे 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत त्याच हिरव्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण हे चौफुल्याचं डिझाईन करत असतो त्यावेळेला प्रत्येक ओळीची सुरुवात 3 मोत्यांनी करायची आणि पुढे 2-2 मोत्यांनी विणत जायचं आहे. तर आता ही जी आपण तिरकी ओळ केली होती पांढरी, ही इथे मी थांबवलेली आहे आणि आता इथे हिरव्या मोत्यांनी मी विणून घेते. इथे आता 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. ह्या मोत्यापर्यंत आपण 2-2 हिरव्या मोत्यांनी विणून घेऊया. आता इथे मी 1 2 3 4 5 हे हिरवे चौफुले करून घेतलेले आहेत. म्हणजे आधी एकूण इथे 1 2 3 4 5 आणि 6 चौफुले झालेले आहेत. आता इथे आपण ह्या पिवळ्या मोत्याच्या इथे आलेलो आहोत. तर आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला एक हिरवा घ्यायचा आणि मग एक पिवळा घ्यायचा आहे आणि ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक गुलाबी घ्यायचा, एक पिवळा घ्यायचा. परत या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मोत्यातून गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने. आता परत इथे 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली. वरच्या दिशेने या मोत्यातून या आणि या मोत्यातून परत सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबीच मोती घ्यायचे, 1 आणि 2 गुलाबी मोती घेतले. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची.
आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला परत एक गुलाबी घ्यायचा आहे आणि एक पिवळा घ्यायचा आहे. विणताना सेम वेळात जायचं आहे. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. या मोत्यातून या आणि या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक घ्यायचा आहे पांढरा आणि एक घ्यायचा पिवळा. एक पांढरा आणि एक पिवळा मोती घेतला. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती, एक आणि 2. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 2 गुलाबी, परत 2 गुलाबी, इथे पण परत 2 गुलाबी मोती, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हे ह्या मोत्यापर्यंत 2 2 हिरव्या मोत्यांनी आपण विणून घ्यायचे. इथे आता आपला ह्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला आता पांढरा घ्यायचा आहे आणि मग हिरवा घ्यायचा आहे. आपण ही पांढरी बॉर्डर तयार करतोय आणि इथे बाहेरच्या बाजूने तंगूस आहे ह्या मोत्यातून, म्हणून पहिला पांढरा मोती घेतला. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे आता हे असे लाईनीत आपली पांढऱ्या मोत्यांची एक बॉर्डर आपली तयार होणार आहे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढची ओळ विणण्यासाठी ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता आपण इथे पुढची ओळ सुरू करणार आहोत. तंगूस या हिरव्या मोत्यात आतल्या बाजूला आहे,
म्हणून मी इथे जे 3 मोती घेतले त्यातले 2 हिरवे आणि 1 पांढरा घेतलेला आहे. म्हणजे हा पांढरा मोती बाहेरच्या साईडला येईल असा. एका लाईनीत हे सगळे मोती येतील. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता हिरव्या मोत्यांनीच विणून घ्यायचे. 2-2 हिरवे मोती घ्यायचे, सेम विणायचे. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. 1, 2 आणि 3. आता परत 2 हिरवे मोती घ्यायचे. सेम विणत जायचे आपण. परत 1 आणि 2 हिरवे मोती. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1, 2, 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 हिरवे मोती. परत 2 हिरवे मोती. 1 आणि हा दुसरा. आता ह्या सगळ्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. अजून 2 हिरवे घेतले मी मोती. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून वरच्या दिशेने, म्हणजे इथे आता 2, 3, 4, 5, 6, 7 चौफुले तयार झालेले आहेत. आता इथे आपल्याला 2 पिवळे मोती घ्यायचे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे एक गुलाबी आणि एक हा पिवळा, असे 2 मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आता 2 गुलाबी मोती. 1 आणि हा दुसरा. 2 गुलाबी मोती. या मोत्यातून सुई काढून घेतली. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. या मोत्यातून परत खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून, गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि एक हा पिवळा घ्यायचा आहे. आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2-2 गुलाबी मोत्यांनी विळून घ्यायचे. दोन, मोत्यातून वरच्या दिशेने परत 1 आणि 2 गुलाबी मोती. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही आपण मोत्यातून काढून घ्यायची. परत दोन गुलाबी मोती, एक आणि हा दुसरा. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 पिवळे मोती परत सेम विणायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि हा एक पिवळा घ्यायचा. म्हणजे इथे परत हे सेम सगळं तयार होतं डिझाईन. आणि आता इथून पुढे सगळे 2-2 हिरवे मोती घेऊन विणून घ्यायचे. 1 आणि 2 हिरवे मोती घ्यायचे. परत 2 हिरवे.
इथे परत 2 हिरवे मोती घेतलेत. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, तो पहिला पांढरा हिरवा घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा घ्यायचा आहे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणण्यासाठी मी हा जो 1 नंबरचा हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे. आता पुढच्या ओळीची सुरुवात करताना मी पहिला पांढरा मोती 1 आणि मग हे 2 हिरवे मोती असे 3 मोती मी घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतलेली आहे. आता 1, 2 आणि 3 ह्या तीनही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता आपण इथे 2-2 हिरवे मोती घेऊन विणून घेणार आहोत. एक आणि हा दुसरा. परत 2 हिरवे मोती, 1 आणि 2 सेम विणायचे. या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला असा तंगूस इथे मध्ये मध्ये दिसू नये म्हणून आपल्याला हे असं ओवायला लागतं. एकदा असं सगळ्या मोत्यातून विणून काढून घ्यावं लागतं पुढे तंगूस. आणि आता दुसऱ्यांदा हे 2 मोती घेतले हिरवे. आता फक्त या मोत्यातून वरच्या बाजूने काढून घ्यायचा. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि ह्या मोत्यातून वरच्या बाजूने असं 2दा वेगवेगळ्या पद्धतीने हा तंगूस आपल्याला मोत्यातून काढून घ्यावा लागतो. म्हणजे हे असं छान दिसतं. ह्याच्या मध्ये मध्ये असं आपल्याला तंगूस दिसत नाही. त्यामुळे आपलं डिझाईन खूप छान दिसतं. इथे पण आता परत आपल्याला 2 हिरवेच मोती घ्यायचे.
आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 घ्यायचे त्यातला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आणि हा एक पिवळा घ्यायचा. मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे. वरच्या दिशेने सुई काढून घेतली. हा एक डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 2 गुलाबी. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे.
1 आणि 2. परत ह्या मोत्यांमधून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि हा दुसरा. सेम मिळत जायचं. या मोत्यातून सुई खाली काढून घेतलेली आहे. मग ह्या मोत्यातून आणि परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा. सेम मिळायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि एक पिवळा घ्यायचा. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता 2 हिरवे मोती, 1 आणि 2. आता इथून पुढचे सगळे हिरव्या मोत्याने आपण विणून घ्यायचं आहे. 2-2 हिरवे मोती घ्यायचे आणि पुढची ओळ पूर्ण करून घ्यायची. ही ओळ म्हणजे ही जी थोडी राहिली ही ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत. आता इथे ह्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर इथे परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या ओळीची सुरुवात करताना या हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे ही सुई काढून घेतलेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना जे 3 मोती घ्यायचे त्यातले 2 हिरवे आणि 1 पांढरा असे हे 3 मोती घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने ही अशी सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत 2 हिरवी मोती घ्यायचेत आपण आणि या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. परत 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2 हिरवे मोती सेम विणायचे. या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून इथे वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 हिरवे मोती, 1 आणि हा दुसरा.
परत 2 हिरवे. आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 2 पिवळे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. सेम विणायचं. आता परत 2 गुलाबी मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 गुलाबी मोती. इथे परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला एक हा पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी. आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यामधून आणि या मोत्यात. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आणि हा एक पिवळा घ्यायचा. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला हा पिवळा घ्यायचा आणि मग हा गुलाबी घ्यायचा. आणि ह्या गुलाबी मोत्यातून डावीकडे उजवीकडे सुई काढून घेतली. परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत एक गुलाबी आणि एक पिवळा असे 2 मोती घेतले.
परत ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत पहिल्यांदा एक पिवळा घ्यायचा आणि हा एक नंतर गुलाबी मोती घ्यायचा आणि सुई अशी काढून घ्यायची. आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा पहिला आणि मग हा पिवळा मोती घ्यायचा. परत या गुलाबी मोत्यातून आपण सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत 2 गुलाबी मोती इथे परत 2 गुलाबी मोती या मोत्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक पिवळा घ्यायचा आहे. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आणि मग हा पिवळा घ्यायचा. आता इथून पुढचं 2-2 हिरवी मोत्यांनी विणून घ्यायचे. ही राहिलेली 2 हिरव्या मोत्यांनी पिळून घ्यायची. इथे मी 1 2 3 4 चौफुले हिरव्या मोत्यांनी विळून घेतलेले आहेत. आता इथे शेवटचे आहे त्याच्यात मग पहिला एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा घ्यायचा आहे बॉर्डरसाठी. आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. मोत्याचं गणपतीचं वॉल हँगिंग कसं बनवायचं आहे या माझ्या दुसऱ्या भागामध्ये मी इथपर्यंत हा गणपती कसा बनवायचा तो सांगितलेला आहे. इथून पुढचा मी तिसऱ्या भागामध्ये सांगणार आहे, तर तो भाग पण तुम्ही नक्की बघा. आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.